दर्शन घेतलं रेणुका मातेचं काय? दरवर्षीच मी रेणुका मातेच्या दर्शनाला पाहायला मिळायला येतो आणि अतिशय मन प्रसन्न होतं, कारण आमच्या त्या एक कुलस्वामिनी आहेत आणि देवी मातेचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असताना एक नवा आत्मविश्वास सुद्धा त्यामुळे मला नेहमी मिळत आलेला आहे. काय साखर वगैरे घातलं मागण्यात? नाही, देवी देवी ही प्रत्येकाच्या मनात मनात काय आहे देवीला माहीत असतं, ओळखते. तुमच्या मनात नाही, मी सांगितलं देवीला असं की ज्या पद्धतीने राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करतंय आणि सगळ्या समाज घटकांना सामावून घेण्याचं काम अनेक वर्षानंतर आज राज्यामध्ये होतंय, तर त्या महायुतीला या येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रचंड यश द्यावं अशी प्रार्थना देवीच्या चरणी मी केलेली आहे. त्यात मुख्यमंत्री भाजपाचा व्हावा असं होता. हे महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं देवीला मागण्याचं कारण नाही. तर जागा वाटपासंदर्भात काही चर्चा वगैरे कधी होणार, कधी करेल महायुती? नाही, आता जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटतं एवढे 7-8 दिवसात निर्णय होईल अशा अपेक्षा आहे. अजित पवार असतील सोबत महायुती? महायुतीचे घटकच आहेत का? संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहे आणि अब्दुल सत्तार यांनी थेट आव्हान दिले की भाजप नेत्यांच्या विरोधाने उत्तर दिले. नाही, माझा सल्ला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना की आपण ज्यावेळी महायुतीमध्ये काम करतो त्या अशा प्रकारची विधानं करणं ही काही महायुतीच्या दृष्टीने योग्य नाही आहे. आपल्या मनात काय असेल, राग लोभ काय असेल, स्थानिक प्रश्न असतील राजकारणामधले, आपल्या नेत्यांशी चर्चा करून मला वाटतं हा विसंवाद जर दूर झाला तर त्यातून महायुतीला जो अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे नुकसान होतं ते आपल्याला टाळता येईल. भिडे गुरुजींनी गणपती उत्सवाला चौथा आणि नवरात्र उत्सवाला जे इव्हेंट असतं त्यांनी परत भिडे गुरुजींच्या वक्तव्य जे आहे ते ठीक आहे, त्याचं ते व्यक्तिगत मध्ये आहे, त्याच्यावर काही त्याच्यावर फार विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी तीनही जे पक्ष महायुती ते वेगवेगळ्या पद्धतीने मेळावे घेतात, एकत्रित नाही येत. आणि सगळे राज्यभरामध्ये एकत्रच मेळावे चाललेले आहेत. मान्य मुख्यमंत्री आहेत, दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री आहेत, सगळ्या जिल्ह्यामध्ये तर मेळावे एकत्रच होतात. असं काही पक्षीय पातळीवर प्रत्येक जण पक्षीय पातळीवर मेळावा घेणं प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं त्यात गैर काही नाही आहे. ज्यावेळी सरकार म्हणून आम्ही मेळावा घेतो त्यावेळी सगळं सरकार महायुती म्हणून एकत्रच मेळावा सगळ्या जिल्हा झालेला आहे. सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू आहे सध्या, असे न्यूज येत आहेत की लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी दारूचे भाव सरकारने वाढवले, 2 महिन्यात प्रचंड भाव वाढले. मला वाटत नाही की मी काही दारू पित नाही, त्यामुळे मला कल्पना नाही.